आपण ऐकत आहात आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकूया परिसर या कार्यक्रमात निसर्ग जागृती याविषयी. याचं लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोतेहो, आपल्याकडे सार्वजनिक निवडणुकीचा प्रचार, सण, उत्सव, लग्नसराई यामध्ये मोठ्या आवाजाचे डीजे लावून, स्पीकर्स लावून किंवा ढोल वाजंत्री याच्या आवाजामध्ये मिरवणुका काढून तो साजरा करणं आपल्याला आवडतं. पण काही जणांची आवड दुसऱ्या कुणाच्या तरी मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. नुकतेच 4-6 महिन्याच्या एका बालकाला सातत्यानं घराजवळून जाणाऱ्या डीजेच्या मिरवणुकीच्या आवाजामुळे आपले कान गमवावे लागले. दुसरी एक घटना म्हणजे एका गरोदर महिलेला या प्रचंड धडधडीमुळे बेशुद्ध झाल्यानं हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं. कितीतरी तास ध्वनी प्रदूषण केलं जातं. यावेळी कोणाची परीक्षा चालू आहे, कोणी आजारी आहे, परिसरामध्ये वृद्ध माणसं आहेत, लहान मुलं आहेत, तसंच लोकांना शांतपणे झोपण्याचा अधिकार आहे, याचं मग आपल्याला भान राहत नाही. अशा मिरवणुकांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेनं ध्वनी प्रदूषणाची पातळी 65 डेसिबल एवढी मान्य केली आहे. 75 डेसिबलच्या हानिकारक तर 115 डेसिबलच्या वर अत्यंत धोकादायक पातळीचा आवाज आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकतो. आपल्या परिसरात कोर्ट, शाळा, हॉस्पिटल असतील तर त्याला शांतता क्षेत्र असं म्हटलं जातं. शांतता क्षेत्रात दिवसा 55 आणि रात्री 40 डेसिबल आवाज मान्यता प्राप्त आहे. औद्योगिक क्षेत्रात 70-75 डेसिबलच्या वर आवाज नको. तसंच मानवी वसाहतीत दिवसा 65 आणि रात्री 55 डेसिबल आवाजाला प्रदूषण महामंडळानं मान्यता दिलेली आहे. नॉजिया या लॅटिन शब्दापासून नॉईज म्हणजे विनाकारण अप्रिय आवाज हा शब्द आलेला आहे, ज्यामुळे अस्वस्थता, डोकेदुखी होऊ शकते. प्राणी, पक्षी, मानवावर परिणाम होऊ शकतो. या मोठ्या आवाजामुळे श्रवण आणि मानसिक तणावही निर्माण होणं आणि निद्रादाश, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे विकारही संभवतात. त्या ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात शाळा महाविद्यालयात जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी शासनानं पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य विभागानं एकत्रित प्रयत्न करावेत असं सूचित केलेलं आहे. आपल्या परिसरात मोठ्या आवाजाचे हॉर्न सातत्यानं वाजवणं, सायलेन्सर काढलेल्या गाड्या, फटाक्यांच्या आवाजानं रात्रंदिवस वाढदिवस साजरा करणं, रात्रीचा बांधकामावरील आवाज हा गुन्हा आहे. त्याचबरोबर घराघरातून येणारा टीव्ही, रेडिओचा आवाज दुसऱ्याला त्रासदायक होतोय का याची जाणीव नसल्यामुळे कदाचित ध्वनी प्रदूषण केलं जात असेल. आपल्याला सार्वजनिक ठिकाणी मोबाईलचा वापर कसा करावा याचंही भान नाही. मोठमोठ्या आवाजात गाणी लावून सार्वजनिक प्रवासात स्वतःचं मनोरंजन अनेक जण चालूच ठेवतात. इथं प्रत्येकानं स्वतःहून मोबाईलवर नियंत्रित आवाजामध्ये त्याचा लाभ घ्यावा. काही रिक्षा किंवा वडाप, ट्रॅक्टर किंवा सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या आवाजात स्पीकर आणि स्टिरिओ लावलेले असतात. त्यामुळे आत आणि बाहेर असणाऱ्यांना प्रचंड त्रास होतो, पण याची दखल आपण घेत नाही. एक निसर्ग मित्र म्हणून आपण ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात जागरूक राहूया. इतरांना त्रास होणार नाही या पद्धतीनं वागूया. त्यामुळे तुमच्या ध्वनीचा त्रास विश्रांती घेणाऱ्या पक्षी, प्राणी आणि मानवाला होणार नाही. मोठ्या आवाजातील डीजेच्या संदर्भातल्या नियमांचं पालन करूया. मात्र रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनी क्षेपकाच्या आवाजाच्या नियमांचं पालन हे केलंच पाहिजे. असा स्वतःहून ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचा उपाय आपण प्रत्येकानं अंमलात आणला पाहिजे. श्रोतेहो, आत्ताच आपण निसर्ग जागृती हे सदर ऐकलत परिसर या कार्यक्रमात. याचं लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. आणि परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.